मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा महायुतीला जबरदस्त खिंडार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला सर्वात मोठं अपयश. मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुका काही महिन्यावरती येऊन पोहोचल्या असतानाच आता मात्र महाराष्ट्रात सर्वात मोठ्या भूकंपाला सुरुवात झाली असून पहिला धक्का बसलाय तो पुणे त्यानंतर नाशिकमधून. मित्रांनो नेमकी काय अपडेट पुढील 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका होतील असे सूचित झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांकडे खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं आहे. आज पुण्यातील विलास लांडे आमदारांसह जवळजवळ 30 नगरसेवक आणि साधारणतः 5,000 ते 7,000 पदाधिकारी यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातून बहुतांश नेते आता उद्धव ठाकरेंच्या देखील संपर्कात असल्याचं सध्या बोललं जाते. यामुळे हा शहराध्यक्ष तसेच नगरसेवक तसेच पंचायत समिती सदस्य आणि अनेक नगरसेवक यांनी आज शरद पवारांची साथ धरत शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष प्रमुख यांनी सगळ्यांनी आज शरद पवारांची साथ दिली आहे. यामुळे आगामी काळात पुण्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडणार असं उद्धव ठाकरेंनी सूचित केलं होतं. त्यानंतर आज हा प्रवेश झालाय. त्यानंतर नाशिकमधून देखील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी येते. तेथील जवळजवळ 22 ते 25 नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत स्वगृही परत आहेत आणि या भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. मित्रांनो आपणास काय वाटलंय? उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून येतील का आणि पुन्हा एकदा भाजपा त्यांच्याकडे नतमस्तक होईल का?